राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विकास लवांडे आपल्यासोबत सर जोडले जात आहेत. सर, आत्ताच मोठी बातमी आपण बघतोय की पुण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. पण सुप्रिया ताई या सुखरूप आहेत. तुमच्याकडे काय अपडेट आहे? कोणत्या वाहनाला अपघात झाला? सुप्रियाताईंच्या वाहनाला अपघात झाला आहे, पण सुप्रियाताई सुखरूप आहेत. तुमच्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे का? माझ्याकडे या संदर्भात काही माहिती नाही. आज माझ्यावरच जीव घेणा हल्ला झालेला होता. मी त्याच प्रकरणात आहे, पोलीस स्टेशन वगैरे सगळं. त्या वाहनाला अपघात झाल्याची माझ्याकडे अपडेट माहिती नाहीये. मला माहिती घ्यावी लागेल. नक्कीच, धन्यवाद. पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे जातोय. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय काही क्षणापूर्वी घडलेला हा प्रकार आहे आणि त्यातही सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमुळे हा प्रकार आता सर्वदूर पसरलेला आहे. पण या संदर्भात ते वाहन कोणाचं होतं, तो वाहन चालक कोण होता, या संदर्भात काही माहिती मिळते का? आता या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांकडून घेतला जाईल, कारण तसा त्या गाडीचा जो फोटो आहे तो फोटो सुप्रिया सुळेंनी त्यांच्या स्टेटसला ठेवलेला आहे. अर्थात पोलिसांकडून या वाहन मालकाचा शोध घेतला जाईल, त्याच्यावरती कारवाई देखील केली जाईल. गुजरात पासिंगची ही गाडी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. किया कंपनीची ही गाडी होती. अत्यंत वेगात ही गाडी सुप्रिया सुळेंच्या गाडीला येऊन धडकली आणि मोठा अपघात टळलाय असं म्हणावं लागेल. कारण या पुणे मुंबई हायवेवरती सगळ्या गाड्या ह्या सुसाट असतात आणि अशा हायवेवरती वेगावर नियंत्रण असणं अत्यंत महत्वाचं असतं. मात्र असं असताना ही गुजरात पासिंगची किया गाडी जी होती ती सुप्रिया सुळेंच्या गाडीला जोरात येऊन धडकली आणि मोठा अनर्थ होता होता टळलेला आहे. मोठा अपघात टळलेला आहे. सुदैवानं गाडीतल्या कोणालाही जखम झाली नाही, इजा झाली नाही. सगळेजण सुखरूप आहेत. नक्कीच, एक महत्त्वाची गोष्ट, आपण मागील काही वर्षापासून सुप्रिया सुळेंच्या या वाहनांचा जो कॅनव्हा असतो, ते आपण कॉन्व्हॉय असतो, तो आपण नेहमी पाहत असतो. मात्र एकाच गाडीनं अशा प्रकारचं कृत्य, गुजरात पासिंगची गाडी, त्यांनी नंबर शेअर करणं, या जरी गोष्टी कुठेतरी प्रश्नार्थक असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे की या सगळ्या मार्गावर असणारी बेदरकारपणे वाहतूक, याबद्दल काय सांगशील? या मार्गावर आपण जर बघितलं असेल तर सतत वेग मर्यादेचं उल्लंघन होत असल्याच्या अनेक आतापर्यंतच्या तक्रारी किंवा त्या संदर्भातल्या कारवाया ज्या आहेत त्या वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत. या प्रवासाच्या दरम्यान वेगावर नियंत्रण असावं यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. मात्र आपण जर बघितलं असेल तर अनेक वेळा वाहन चालक जे आहेत ते वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत. ठरवून दिलेली जी मर्यादा आहे ती मर्यादा देखील अनेक वेळा ओलांडताना बघायला मिळतात आणि त्यातूनच अशा पद्धतीचे अपघात होतात. पुणे मुंबई महामार्गावरती आपण जर बघितलं तर वेग मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. मात्र तरी देखील अनेक वाहन चालक हे अत्यंत बेदरकारपणे गाड्या चालवताना आपल्याला या प्रवासामध्ये बघायला मिळत असतात आणि त्यातलाच हा एक प्रकार समोर आलेला आहे. अत्यंत वेगात असलेल्या या किया गाडीनं खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला जेव्हा धडक दिली तेव्हा सुप्रिया सुळेंनी जसं स्टेटस मधून देखील सांगितलं की आम्हाला खूप भीती वाटलेली होती. याच्यावरूनच आपल्याला अंदाज येईल की ही धडक किती जोरात असू शकते आणि त्यातून जी भीती निर्माण झाली. अर्थातच वेग मर्यादा त्या गाडीची जास्त होती. सुप्रिया सुळेंचा ताफा चाललेला होता. मात्र जी गाडी येऊन सुप्रिया सुळेंच्या गाडीवरती आदळली त्या गाडीची स्पीड जास्त होती आणि त्याच्यामुळे धडक जी आहे ती जोरात बसलेली असू शकते. अर्थात खासदार सुप्रिया सुळे ज्या गाडीने प्रवास नक्कीच थांबतोय. आपल्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहे. ताई, सर्वप्रथम महत्वाची बातमी आहे की तुमची तब्येत कशी आहे? गाडीला अपघात झाल्याचं स्टेटस आम्ही पाहतो. अरे प्लीज रिलॅक्स. एवढं काही मला झालेलं नाहीये. जस्ट रिलॅक्स, इट्स नथिंग. एवढंच मला सगळ्यांना करायचं. माझी गाडी आज, मी आणि माझा ड्रायव्हर आर टोटली सेफ. याचं कारण आम्ही हॅलो बोला ताई तुम्ही. आणि आम्ही पुढे मागे कोणी नाही आपटलेलं. डावीकडून येऊन गाडी आपटली माझ्या गाडीवर, विच इज सो फनी. म्हणजे आम्ही आमच्या स्पीडनी चाललोय, डावीकडून एक मोठा माणूस रेकलेसली गाडी चालवत होता, तो येऊन माझ्या गाडीवर लेफ्टनी डावीकडून आपटलेला आहे. इंटरेस्टिंग पार्ट इज की आम्ही दोघंही, म्हणजे माझी गाडी पूर्ण हल्ली अशी, पण म्हणजे फॉर्च्युनेटली आम्ही दोघंही, म्हणजे माझे ड्रायव्हर आणि मी दोघांनी बेल्ट घातला होता, त्याच्यामुळे काहीही झालेलं नाही. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की रोड सेफ्टी, प्लीज बेल्ट घाला सगळ्यांना, एवढीच माझी विनंती आहे. हा नेमका अपघात कुठे झालाय, तो स्पॉट कुठला, याबद्दल काय माहिती? पुण्यावरनं मुंबईला येते मी आता. मी परत गाडीत बसून मी पुढे चालली आहे आणि इथे आपला खालचा घाट आहे ना, आपण त्या अटल सेतूच्या अलीकडून एक्सप्रेसवे मधून बाहेर पडतो त्याच्या अलीकडे.
नक्कीच ताई, ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो की आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद. आणि हा मेसेज आहे त्याच्या मागे. नक्कीच धन्यवाद सुप्रियाताई.